मांजरी इथल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे। सरकारने 2011 मध्ये घेतलेला शासन निर्णय लागू करण्यासह विविध 40 मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थी करतात। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, मांजरीतली ही दृश्य आपण पाहतोय। शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी हे उपोषण करतायत। बेमुदत उपोषण त्यांनी पुकारलेलं आहे, मात्र कुठलाही शासकीय प्रशासकीय अधिकारी तिथं भिरकायला तयार नाहीये। नेमकं काय घडतंय? नक्की प्राची, आपण जर पाहिलं तर मी आता आदिवासी वसतिगृहाचं ज्या ठिकाणी 13 दिवसापासून उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी आहे आणि सर्व विद्यार्थी जे आहेत ते 13 दिवसापासून या ठिकाणी बसलेले आहेत। आपण जर पाहिलं तर 6 लोक जे आहेत ते हे उपोषण करतात आणि बाकी विद्यार्थी जे आहेत तेही त्यांना सपोर्ट करतात। आपल्याबरोबर विद्यार्थिनी आहेत। आज राहुल गांधींनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलंय की मुलं जे आहेत ते हक्क मागतायत आणि अजूनही सरकारला जाग येत नाहीये। 13 दिवस झाले सरकार अजून झोपलेलेच आहे, त्यांना अजूनही लाजा नाही आहेत, ते अजून पण झोपच काढतायत। ते 13 दिवस इथं मुलांचे जीव चाललेत, कोणी हॉस्पिटलाइज होते, तरी पण अजून त्यांना जर जाग आली नसेल तर आम्ही अजून तीव्र पद्धतीने आणि इथं 6 मुलं आहेत, आज आम्ही सगळे 100 नाही तर 200 मुलांना उपोषणाला बसू। नक्की मुलं उपोषणाला बसतील, काय सगळ्या मागण्या आहेत, सरकारला जाग येत नाहीये? आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व संविधानिक मागण्या आहेत। त्याच्यामध्ये आमचा जो मुख्य प्रश्न होता की गडचिरोलीला जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये ज्या मुली दगावल्या गेल्या त्यांना 1-1 कोटीची मदत झाली पाहिजे व ज्यांना सरपंच झाला त्यांना देखील मदत झाली पाहिजे। त्यासोबतच 12,500 भरतीचा मुद्दा आमचा एक होता। त्याच्यानंतर हा GR आहे तो तर रद्द झालाच पाहिजे, ही एक आमची ठाम भूमिका आहे। आणि त्याच्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील, यांचे जर विमे काढले 10-10 कोटीचे तर या विद्यार्थ्यांना कुठंतरी आणि प्रशासनाला देखील एक मदत भेटेल आणि प्रशासन जागं होईल की या विद्यार्थ्यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे। नक्की या सगळ्या मागण्या आहेत। तुम्ही 13 दिवस आंदोलन करताय मात्र दखल होत नाही। मात्र जेव्हा छात्रों की गुंज कार्यक्रमात हा मुद्दा मांडल्यानंतरही सरकारच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आवाज उठवल्यानंतरही अजून सरकारला जाग नाही, एकही माणूस यायला तयार नाही। छात्रों की गूंजमध्ये आमच्या नक्कीच मैत्रिणीने तिथे मुद्दा मांडला, पण तरी पण जर सरकार म्हणत असेल की आदिवासी प्रतिनिधी हे जर नेते एखाद्या नेत्यांचा सपोर्ट आहे किंवा ते म्हणत असतील की कार्यकर्ते, तर असं त्यांचा गैरसमज आहे, तो लवकरच गैरसमज दूर करा। आम्ही काय आदिवासी इथे आम्ही जे बसलेले आहेत आम्ही कोणते कार्यकर्ते नाहीत, आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय आणि हक्क आम्ही हे मिळवूनच राहणार। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणापासून उठणार नाही। काय मागण्या जे काही आमचे 12,500 पदं आहेत ते जे बोगसाने बळकावलेले आहे ते तुम्ही तात्काळ भरती करण्यात यावे। 2017 साली जे काही कोर्टाने आदेश दिलेले नक्कीच आहेत सागर, नक्कीच धन्यवाद सागर। तुम्ही तिथली काय परिस्थिती आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय त्याबद्दल। सरकारला देखील लवकरच जाग येईल आणि काहीतरी उपाययोजना केल्या जातील हे महत्त्वाचं आहे। आणि नेमक्या या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आदिवासी वसतिगृहाबाबत 2011 मध्ये घेतलेल्या निर्णयाची शिल्लक असलेल्या 12,500 पदांची भरती करावी, DBT योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी, संगणक उपलब्ध करून द्यावेत, प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदत द्यावी, शहराच्या मध्यवर्ती भागात वसतिगृह उभारावेत, बेरोजगार आदिवासी तरुणांना बेरोजगारी भत्ता द्यावा, तर बस पास उपलब्ध करून द्यावेत, राज्यातील आदिवासींचं क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करावं,